मंडळी नमस्कार। 2 जानेवारी 2023 मलंगगडावर हरिनाम सप्ताह सुरू होता आणि या कार्यक्रमाला हजारो भाविकांनी गर्दी केली होती। याच सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हजेरी लावली। त्यांनी आपल्या भाषणात मलंग मुक्तीचं आश्वासन दिलं आणि पुन्हा एकदा मलंगगड मुक्तीच्या चर्चा सुरू झाल्या। काय मलंगगडाचा वाद? गड मुक्त करायचा, पण तो कुणाच्या ताब्यातून? आणि राजकीय गुरूंनी सुरू केलेलं आंदोलन खरंच शिष्य पूर्णत्वास नेणार का? हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मंडळी, अयोध्येचा वाद अवघ्या देशाने बघितला। राम जन्मभूमीवर उभारलेली मशीदही पाहिली आणि मशीद तुटताना सुद्धा बघितली। तसंच राम मंदिर उभं राहताना सुद्धा आपण पाहतो आहोत। दूर अयोध्येत हे आंदोलन सुरू असतानाच असंच एक आंदोलन मुंबईजवळच्या ठाणे जिल्ह्यात उभं राहत होतं आणि हे आंदोलन होतं श्री मलंगगडाचं। आणि हे आंदोलन उभं करणारे होते शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे। श्री मलंगगड मुस्लिम वर्चस्वातून मुक्त करण्याचा लढा होता। मलंगगड हा रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर उभा आहे। फार पूर्वीपासून नाथ संप्रदायाचं केंद्र म्हणून मलंगगड प्रसिद्ध आहे। इथे नाथ संप्रदायाचे संस्थापक श्री मलंग मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांची मंदिर आहेत। त्यासोबतच नवनाथांपैकी 5 नाथांची समाधी सुद्धा इथे आहे। पण गेल्या काही वर्षात मलंगगडाची ओळख पुसली जात असल्याचा आरोप होतोय, कारण मलंगगडावर एका मुस्लिम संताची कबर आहे आणि त्यामुळे मलंगगडाचा उल्लेख काही वर्षांपूर्वी हाजी मलंग असा करण्यात येऊ लागला। पण मलंगगड हे मुस्लिमांचं नव्हे तर हिंदूंचं श्रद्धास्थान आहे आणि त्याला श्री मलंगगडच म्हटलं पाहिजे, यावरून वाद सुरू झाला आणि हा वाद पोचला थेट कोर्टात। मलंगगडाचा मूळ मुद्दा तापायला सुरुवात झाली तो 80 आणि 90च्या दशकात, पण पुन्हा हा मुद्दा तापला तो 2021 मध्ये। दर पौर्णिमेला मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळी आरती केली जाते। 28 मार्च 2021ला मलंगगडावर अशीच आरती सुरू होती आणि त्याच वेळेला काही धर्मांधांनी आरती बंद पाडली, उपस्थितांना धक्काबुक्की केली, अल्लाहू अकबरचे नारे दिले गेले आणि प्रकरण चांगलं चिघळलं। त्यात काही जणांना अटक सुद्धा झाली। मंडळी, मलंगगडावर अनेक दशकांपासून हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक राहत आले आहेत। इथे पूजेसाठी जात आले आहेत, पण काही वर्षांपासून इथलं अतिक्रमण वाढत चाललंय आणि त्यातून वादाच्या ठिणग्या वारंवार पडतायत। आता हेच अतिक्रमण हटवून मलंगगड पुन्हा या सगळ्या अतिक्रमणातून मुक्त करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। त्यामुळे आता मलंगगडाला त्याची जुनी ओळख मिळणार का? धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेलं आंदोलन एकनाथ शिंदे पूर्णत्वास नेणार का? आणि अयोध्येसारखा मलंगगडाचा लढा पूर्णत्वास जाणार का? पाहूयात पुढच्या काही दिवसात काय काय होतं ते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। तसंच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।